बायकोला मित्रासोबत नको त्या अवस्थेत बघितलं आणि तरुणाने भयंकर कृत्य केलं. काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या बाबतीत तरुण म्हणाला, मी सिव्हिल लाईन परिसरातील बाग गावाचा रहिवासी असून वर्षभरापूर्वी माझे लग्न पूजा हिच्यासोबत झाले होते. लग्नानंतर आम्ही दोघेही खुश होतो, पण तिचे एका तरुणासोबत प्रेम जडले. या तरुणाने माझ्यासोबत मैत्री केली. अधूनमधून तो आमच्या घरी यायचा. मला सुरुवातीला शंका आली, पण बायकोचा नातेवाईक म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केले. पण त्या तरुणाचे आमच्या घरी येणे खूपच वाढले. गेल्या 6 महिन्यापासून तो सातत्याने माझ्या घरी यायचा. अनेक वेळा तो माझ्या पाठीमागेही घरी येऊन जायचा, पण पत्नी माझ्यापासून ही गोष्ट लपवत होती. मला शेजाऱ्यांनीच या गोष्टीबाबत सांगितले. त्यामुळे मी दोघांवरही लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. कामाचा बहाणा करून मी बाहेर गावी जातो असं सांगून घराबाहेर पडलो. त्यानंतर पत्नीने तिच्या प्रियकराला घरी बोलावले. मी अचानक घरी आलो असता दरवाजा आतून बंद होता. गच्चीवरून उडी मारून मी घरात गेलो असता मला माझी पत्नी तिच्या प्रियकरासोबत बेडवर नको त्या अवस्थेत आढळली. यानंतर माझा संताप अनावर झाला आणि दोघांनाही मी त्याच अवस्थेत कुऱ्हाडीने वार करून संपवलं. तरुणाने सांगितलेला घटनाक्रम ऐकून पोलिसही चक्रावून गेले. त्यानंतर तातडीने त्याला अटक करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी मृत महिला आणि तिच्या प्रियकराचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. अनैतिक संबंधातून पतीने पत्नीसह तिच्या प्रियकराची हत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.